आजच्या या पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रोहित मतानी, हरिचंद्र श्री ईश्वरजी, आमचे सर्व ठाणेदार, एसडीपीओज, या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले शांतता समित्यांचे सन्मान्य सदस्य, महिला शांतता समित्यांचे सदस्य, पत्रकार बांधव, यंग फोरम ही आपण चांगली संकल्पना केली, त्यांचे प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खाके वतन से मुझको अकीदत है दोस्तों, ये इत्तेहाद मुल्क की कुव्वत है दोस्तों, हिंदुस्तान के दिल में मोहब्बत है दोस्तों, भारत को एकता की जरूरत है दोस्तों। आणि ही एकतेची गोष्ट किंवा त्याची जी गरज आहे ती भंडाराला आहे, ती नागपूरला आहे, नागपूर रेंजला आहे, आपल्या संपूर्ण राज्याला आहे। आजचा जो पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रम आहे, खरं तर आमची मासिक गुन्हे परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती। या आमच्या मंथली क्राईम कॉन्फरन्स मध्ये अनेक मुद्द्यांची चर्चा होती आणि भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन किती दक्ष आणि जागरूक आहे याची एक चाचपणी या निमित्ताने करण्यात येत असते आढाव्याच्या माध्यमातून। आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो आढावा मी घेतलेला आहे तो हे सांगणारा आहे की भंडारा जिल्हा पोलीस दल आपल्या सेवेसाठी दक्ष आहे, जागरूक आहे, तत्पर आहे आणि त्यांनी त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीतून त्यांनी जनतेचं मन जिंकलेलं आहे आणि जनतेचं सहकार्य त्यांना सातत्याने मिळत आहे। आणि जे काही उपक्रम त्यांनी राबवले ते जातीय सलोख्याचे असतील, युथ फोरम सारखे जे उपक्रम असतील, त्यातून त्यांनी जनतेची नाडी ही ओळखलेली आहे आणि उत्तमात उत्तम पोलीस प्रशासन कसं देता येईल हा प्रयत्न आमच्या संपूर्ण भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी, सर्व अंमलदारांनी केलेला दिसतो। आम्ही आज काही निर्णय आमच्या या क्राईम कॉन्फरन्समध्ये घेतले, ते मुद्दाम आपल्याला या निमित्ताने मी शेअर करू इच्छितो। पहिला मुद्दा हा होता की एसपी साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमचं मध्ये प्रतिबंध कारवाई केली, इतर ठिकाणी प्रतिबंध कारवाई केली, पण ज्या गुन्हेगारांविरुद्ध, ज्या आरोपींविरुद्ध 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा सगळ्या गुन्हेगारांविरुद्ध, मग ते प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील, ते बॉडी ऑफेंडर्स असतील, ते अवैध धंद्यांमध्ये दारू, जुगार, जनावर तस्करी, रेती तस्करी, गुटखा तस्करी, अंमली पदार्थ तस्करी, या सगळ्या वर्गवारीमध्ये जे गुन्हेगार असतील यापैकी एकही गुन्हेगार त्यातून सुटणार नाही अशी आम्ही 2+ ही योजना या ठिकाणी आज आम्ही जाहीर केलेली आहे। आमच्या ठाणेदार, आमचे एसडीपीओ यांनी पूर्ण अभिलेख पडताळून त्यांची यादी करून कोणाविरुद्ध काय कारवाई करायची, कोणाला 110 करायची, कोणाला हद्दपार करायचं, कोणाला एलपीडी करायचं, कोणाला मोका लावायचा, हा सगळा आराखडा प्लॅन ऑफ ऍक्शन आम्ही तयार केलेला आहे। आणि आगामी सण उत्सव जे आहेत त्या पार्श्वभूमीवर जी आमची पोलीस दलाची पूर्वतयारी आहे, जो आमचा स्टेट ऑफ प्रिपेअर्डनेस आहे, याच्यामध्ये आम्ही गुणात्मक दर्जाचं पोलीस प्रशासन, पोलीस कार्यवाही या निमित्ताने देऊ ही भूमिका त्यामध्ये आम्ही ठेवलेली आहे। आता पोलीस नागरिक संवाद म्हटलं की अनेक बाबींचा त्यामध्ये उल्लेख केला जातो। जसं उल्लेख झाला की काल आपला रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा संपन्न झाली, 26 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा ज्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो तो महत्त्वाचा धार्मिक सण आहे। लगेच दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला गोपालकाला किंवा दहीहंडी हा महत्त्वाचा धार्मिक सण येतो आणि अलीकडच्या काळामध्ये या दहीहंडीला सुद्धा एक वेगळं परिमाण मिळाल्याचं आपण पाहत असतो। त्यानंतर 2 तारखेला पोळा आहे, 2 सप्टेंबरला, आणि 7 सप्टेंबरला आपला गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना होते आणि 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हा 10 दिवसाचा गणेशोत्सव आपल्या संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यात, मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो।
आता भंडारा जिल्हा किंवा गोंदिया जिल्हा किंवा पूर्व विदर्भ जरी अनंत चतुर्दशी 17ला झाली तरी 17 नंतर सुद्धा अनेक गणपती मूर्तींचं विसर्जन चालू असतं त्या वेळापत्रकाप्रमाणे. त्यानंतर मग नवरात्रोत्सव आपला येतो, तोही महत्वाचा पवित्र मांगल्यपूर्ण सण येतो. पण 17 सप्टेंबरच्या एक दिवस अगोदर आपला ईद ए मिलाद दुन्नबीचा महत्वाचा धार्मिक सण येतो आहे. आणि या सगळ्या धर्मांच्या सगळ्या उत्सवांमध्ये सगळेच लोक हिरिरीने सहभागी होत असतात. आणि जे चॅलेंज पोलीस विभागासमोर असतं तर या सगळ्यांमध्ये उत्साहामध्ये जो काही जोश आपण सगळ्या मी उल्लेख केल्याप्रमाणे राहतो, मग ते होश ते गमावून बसतात. मग ते नाशा पाण्याकडे जातात, मग दारूकडे, मग गांजाकडे किंवा इतर काही आता नवीन नवीन फॉर्मॅट आलेले त्यामध्ये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेही कालबोट लागणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेला कोणतंही न लागणार नाही ही भूमिका पोलीस दलाची असते. आणि मी मनापासून धन्यवाद देईन की ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले, मुक्ती साजिदजी असतील, ईश्वर काबराजी असतील, परवेज पटेलजी असतील, राहुल डोंगरेजी, विष्णुदास लोणारेजी, या सगळ्या मंडळींनी हीच भूमिका अधोरेखित केलेली आहे की आपल्याला या निमित्ताने या पार्श्वभूमीवर जो आपला जातीय सलोखा आहे, सामंजस्य आहे, हे निर्विवादपणे व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि खरं तर यापूर्वी 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर हा सामाजिक ऐक्य पंधरवाडा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये अल्पसंख्याक विभागाकडून परिपत्रक यायचं आणि या पंधरवाड्यामध्ये या सामाजिक एकतेची वीण अधिक घट्ट कशी करता येईल याबद्दलचे अनेक कार्यक्रम आपापल्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये साजरे केले जायचे. आणि हीच भूमिका आहे की जर आपल्याला पोलीस प्रशासन चांगलं चालवायचं आहे तर निश्चितपणे हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो जमाने को साथ लेके चलो, ही जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आम्ही आमचा बंदोबस्त करू, आमचे फिक्स पॉइंट असतील, आमचे पेट्रोलिंग असेल, आमचे स्ट्रायकिंग फोर्स असतील, आमचे आरसीपी, क्यूआरपी, हे सगळं बंदोबस्त आहे. पण जोपर्यंत ज्यांच्यासाठी आपण हे करतो आहे त्या समाजाला, त्या समाज घटकांना, त्या आयोजकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि खांद्याला खांदा लावून हा सगळा बंदोबस्त, ही सगळं तयारी जी आहे ती आपण केली पाहिजे. आणि इथे पोलीस आणि जनता, पोलीस आणि नागरिक यांच्याबद्दल सहकार्य किती महत्वाचं आहे, यांच्यामधलं सामंजस्य, यांच्यामधलं विचाराचं आदान प्रदान किती महत्वाचं आहे हे आपल्याला पाहता येतं, चोखता येतं. आणि म्हणून या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर उल्लेख केला, मागे पुढला बोर्ड नाहीये, पुढला कार्यक्रम आहे, पुढलं भाषण आहे, कुणी बनवत आहे हे आपल्याला कळत नाही. पण मुळात आमचं हे एलर्ट ठरलं, जे काल आमचं ठरलं आणि आज आपण काय एकत्र येतो आहे त्यामुळं असेल. परंतु या मागची, या आयोजनामागची जी भावना आहे ती आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि जर हे सगळे सण उत्सव येत आहे, सगळ्यांचा उत्साह टिपेला पोहोचलेला आहे. उल्लेख केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे, तयारी चालू आहे. गणपती झाल्यानंतर कधीही जी काय आचारसंहिता लागू होते ती लागू होणार आहे, निवडणुका पुढे जाणार आहे, अशा अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे. आणि सगळे राजकीय पक्ष, सगळ्या विचारधारेचे लोक या निमित्ताने आपापल्या पद्धतीने जनमत आपल्या विचारधारेच्या मागे कसे येईल हा प्रयत्न करत आहे. आता याच्यामध्ये हे सगळे उत्सव येतात. आता पूर्वी दहीहंडी अगदी स्थानिक कार्यक्रम असायचे, पण आधी त्याला इव्हेंट मॅनेजमेंटचं स्वरूप आलेलं आहे. फक्त शो, ती गर्दी, ते शक्ती प्रदर्शन, मग तिथं सेलिब्रिटीला पाहण्यासाठी गर्दी, युवकांचा जल्लोष, अशा अनेक बाबी त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि या उत्सवाचं स्वरूप हे आपल्याला असं दिसतं की अलीकडच्या काळात मोठ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत आहे. जसं आता आपण उल्लेख केला की गोकुळाष्टमी, जन्माष्टमी झाल्यानंतर दहीहंडी लगेच होते, ते झाल्यानंतर लगेच 2 सप्टेंबरला पोळा आहे. आता आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आपण पोळा हा सण
जो आपला ऋषभ आहे, जो आपला वर्षभर ज्याने आपली सेवा केलेली आहे, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या बैलाला धुवून काढतो, रंगवतो, त्याला वेगळं, त्याला रंग सगळं करतो. हे का? की आपल्या संस्कृतीने अनेक चांगल्या संकल्पना दिलेल्या आहेत की बाबा तुझ्यासाठी तो वर्षभर लागतो आहे, एक दिवस त्याला तू गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घाल. त्याच्यासाठी तू मालक जरी असला तरी त्याच्या प्रती एक कृतज्ञता भाव बाळग ही भूमिका आपण त्यामध्ये पाहतो. अशाच पद्धतीने जर आपण देशाचा विचार केला तर आपली ही देशाची संस्कृती सुद्धा एक वेगळ्या अर्थाने खूप काही संदेश देणारी आहे. अगदी तुम्ही बालपणापासून पहा, शालेय बालजीवनामध्ये आपण प्रतिज्ञेचं जरी आज अवलोकन केलं, आपण सगळ्यांनी जिथे जेवढे आता हजर आहेत सगळ्यांनी बालभारतीच्या पुस्तकामधली ही जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, वाचली आहे की नाही? त्याच प्रतिज्ञेमध्ये माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आता माझ्या देशातल्या अशा कोणत्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत, हे आपली जी लिगसी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज आपण ज्या पिढीचं नेतृत्व करतो, पूर्वसुरींनी जो आपल्याला एक चांगला आदर्शवाद घालून दिलेला आहे तो ध्यानात घेतला पाहिजे. जर माझा देश विविधतेने नटलेला, आता नटलेल्या शब्दामध्ये जे काही वैविध्य आहे ते आपापल्या परीने सकारात्मक पद्धतीने पुढे आलेलं आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आणि अभिमान बाळगायचाच आहे तर कशाचा बाळगायचा आहे? युनिटी इन डायव्हर्सिटी, एकतेमध्ये अनेकतेमध्ये एकता, हे जे मूल्य आपल्याला घटनेने दिलं त्या मूल्याचं जतन आपल्याला पुढे करायचं आहे. आणि पुढे आपण असं म्हणतो प्रतिमेमध्ये, त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. ही जी भूमिका आपण बाळगायला शिकलो. एसपी साहेब, आपण आज मोठे झालो, मोठ्या पदावर गेलो, उद्योग करतोय, व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, आपल्या पायावर उभे पण राहिलो, पण हा मूळ जो पाया आहे आपल्या देशाच्या एकतेचा आहे, विविधतेतील एकतेचा आहे, त्याकडे जर आपण लक्ष दिलं आणि खास करून तरुण पिढीला जर त्याप्रमाणे आपण प्रोत्साहित केलं, उत्तेजित केलं, मग त्याचं महत्व आणि मूल्य आपल्याला कळलं पाहिजे की जर गणपती आहे, मिरवणूक आहे, तर मी नशा पाणी करून जाता कामा नये. ही जी जबाबदारीची भावना आहे ही नवीन पिढीकडे देणं, त्यासाठी त्यांना तयार करणं ही अत्यंत आवश्यक आहे. आणि पोलीस म्हटल्यानंतर आता नेहमी आपण असं म्हणतो की कायदा सुव्यवस्था राखणे, टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर म्हणतो की आपण असं, पण हे अर्थ सत्य आहे. कायदा व सुव्यवस्था हा शब्द आमच्या कुठल्याही कायद्याच्या पुस्तकामध्ये नाही. तिथे काय म्हटलंय? पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षितता हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सत्य कधी होणार आहे? इफ वी एन्फोर्स द लॉ इन लेटर अँड स्पिरिट, तर ऑर्डर ऑटोमॅटिकली ती मेंटेन होणार आहे. त्यामुळे जे जे पोलिसांना करावं लागतं, मग ते ध्वनी प्रदूषणाचं असेल, ते रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद करण्याचं असेल, जेवढे दिवस सवलत दिली ते सोडून आपल्याला त्याचं अनुपालन करावं लागतं. त्याचा डेसिबल एवढा पाहिजे, त्याचे जे काही वाद्याबद्दलची मर्यादा घालून दिलेली त्यामध्ये आपल्याला करावं लागतं. परंतु हे सगळं करताना ते आपलं गणेश मंडळाचे पदाधिकारी किंवा सगळ्या आयोजनामध्ये, इव्हन आता ईद ए मिलादुन्नबीमध्ये सुद्धा अलीकडच्या काळात मोठमोठ्या रॅली निघतात. अनेक आपले मुस्लिम समाज बांधव घटकात अनेक लोक त्यामध्ये येतात, युवा मंडळी त्यामध्ये सहभागी होतात. आणि एक प्रकारे ज्या कारणासाठी आपण हा दहन सण साजरा करतो आहे त्याच्याबद्दलचा जोश हा त्यामध्ये येत असतो. आणि जिथे गर्दी होते, आमचं क्राऊड मॅनेजमेंट आलं, आमचं क्राऊड असेसमेंट आलं, त्या ठिकाणी बंदोबस्त आला, काही नियम आले, काही बंधनं आली. या सगळ्या अनुपालनामध्ये जितका पोलीस विभाग अग्रणी आहे तेवढाच समाज घटकांमधले तुम्ही सगळे कम्युनिटी लीडर
पीस कमिटीचे मेंबर असतील, पोलीस उत्तर समितीचे मेंबर्स असतील, महिला दक्षता समित्यांच्या सदस्य असतील किंवा तुमच्या युथ फोरम मधले आपले प्रतिनिधी असतील, हे सगळे पदाधिकारी एक जबाबदार नागरिकत्वाची भूमिका पार पाडतात. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनासोबत, पोलिसांसोबत जे आमचे जबाबदार नागरिक आहेत, दक्ष जागरूक नागरिक आहेत, त्यांचा खंबीर आणि मजबूत पाठिंबा आहे. याची शाश्वती म्हणा किंवा त्याची चाचपणी म्हणा, या कामासाठी हा छोटासा संवाद किंवा सुसंवाद हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतो. आता जातीय सलोखा कार्यक्रमामध्ये तो जो सामाजिक ऐक्य पंधरवडा जे उल्लेख केला, त्याच्यामध्ये विविध भाषा, विविध पंथ, विविध जाती धर्माचे लोक, या सगळ्यांमध्ये एक जातीय सलोखा आणि सामंजस्य हे सातत्याने वृद्धिंगत झालं पाहिजे. आणि जो सामाजिक एकोपा आहे आणि आपल्या सगळ्यांमधला जो सौहार्द भाव आहे हा कायमपणे अखंडपणे टिकला पाहिजे, ही भूमिका अंतर्भूत केलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपण एक सामाजिक सद्भावनेची शपथ घेतो. हे खरोखर त्या कार्यक्रमाचं महत्व इतकं चांगलं आहे की जेवढे कार्यक्रमाला येतात, जेवढे पुरुष असतील, महिला असतील, तरुण मंडळी असतील, सगळेजण त्या सद्भावनाच्या दिवसाच्या निमित्ताने ती सद्भावनाची शपथ आपण घेतो. काय शपथ घेतो की मी या देशाचा नागरिक आहे, अत्यंत सजग नागरिक आहे, आणि जे राज्यघटनेने, जे आमच्या पूर्वसुरींनी जी आदर्श संस्कृती आम्हाला दिलेली आहे, जो चांगली लिगसी आम्हाला दिलेली आहे, त्याचा आम्ही मनापासून स्वीकार करू, त्याचा आदर करू. आणि जरी आमच्यामध्ये काही मतभेद असतील तर ते आम्ही राज्यघटनेने दिलेल्या विविध तरतुदीप्रमाणे, कायद्याप्रमाणे आम्ही सोडू, हा संकल्प त्यामध्ये असतो. आणि मला वाटतं तरुण पिढीला हे आपण जितक्या चांगल्या पद्धतीने, परिणामकारक पद्धतीने समजून सांगू शकू, तितक्या पद्धतीने खरं तर या जातीय सलोखा वृद्धिंगत करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला मजबूत ताकदीने पुढे नेता येणार आहे. हे मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांसमोर आपल्याला दिसतं. घरातले लोक आहेत, जर आपण एखादी गोष्ट सांगितली तर कम्युनिकेशन गॅपमुळे, पिढीतल्या अंतरामुळे ते ऐकत नाही. तर समाजामध्ये जी यंग, ज्याला आपण ऍस्पिरेशनल यंग जनरेशन म्हणतो, ते तर ऐकण्याच्या बाहेरच असणार आहे. म्हणून जे सामाजिक नेते मंडळी आहेत, समाजकारणामध्ये रचनात्मक काम करणारी मंडळी आहेत, त्यांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने या सगळ्या युवा वर्गाला एका चांगल्या विचारधारेशी जोडण्यासाठी, चांगल्या आदर्शवादाचा पाठोळा करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे, अशी माझी मनोमन इच्छा आणि अपेक्षा आहे. मला आनंद यासाठी सुद्धा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत आपल्या 10 पोलीस स्टेशन मध्ये त्याची प्रशिक्षण झालेली आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद बाब मला असं वाटते. कारण जर आमचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या विषयाबद्दल अत्यंत जागरूक राहिले तर पोलिसांची भूमिका सुद्धा ही तितकीच महत्वाची आहे. तर ते सुद्धा समाज शिक्षकाची भूमिका आपल्या एरियामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतात. पण पहिलं आपल्याला कळलं पाहिजे श्रद्धा काय आहे आणि अंधश्रद्धा कुठून सुरू होते, कशी सुरू होते, त्याची कारणं काय आहे. जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्याचा विज्ञानवादी, विवेकवादी पद्धतीने विचार केला तर त्याचं सत्य आपल्याला कळतं. हा जो अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून जे तुम्ही पोलीस प्रशासनासोबत जोडलेले आहात, ही अत्यंत कौतुकास्पद आणि अनुकरणीय भाग मला वाटते. त्याबद्दल मी पूर्ण टीमचं, विष्णुदास सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. उरलेल्या 7 पोलीस स्टेशन मध्ये आपण यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काही प्रशिक्षण आहे, जो काही त्यांचा अभ्यासक्रम आहे, जे त्यांचे पिक ऑफ द ट्रेड्स आहेत, मी सुद्धा 2-3 अटेंड केलेले आहेत. आणि त्यावेळी कळलं तो सुई इकडून टाकतो, इकडून काढतो आणि काहीतरी उपद्रव चमत्कार करतो. तर त्याच्यामधलं नेमकं तथ्य काय आहे हे त्यावेळी कळतं. आणि आता जादूटोणा कायदा आलेला आहे. या सगळ्या लोकांच्या अज्ञानाचा, त्यांच्या
सहायतेचा फायदा घेऊन जी लुटमार किंवा जे एक्सप्लॉयटेशन आहे ते टाळण्यासाठी जो कायदा दिलेला आहे, पोलिसांकडे तो हत्यार आहे. आणि हे मी नमूद केलं पाहिजे साहेब, हा कायदा विधानसभेने विधिमंडळाने एकमताने पारित करण्यासाठी नन अदर दॅन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जीवानिशी या जगातून जावं लागलेलं आहे. ही मोठी ज्याला आपण बलिदान म्हणू, ही पार्श्वभूमी यामध्ये आहे. तर त्या बलिदानाची किंमत आपण आता मोजली पाहिजे, ती पाहिली पाहिजे की काय आहे. आणि पोलीस विभाग असेल किंवा शासन इतर विभाग असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये 2 पावलं पुढे राहून या सगळ्या बाबी ज्या आहेत, कायद्याच्या अनुपालनासाठी म्हणा, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणा, या पुढे राहून कारवाई केली पाहिजे. आणि जर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या स्वयंसेवी संघटना पुढे येत असतील तर बिलकुल खांद्याला खांदा लावून आपण पुढे गेलं पाहिजे. ही भूमिका या निमित्ताने मला नमूद करायची वाटते. खरं तर पोलीस विभागाचं जे काम आहे हे तुम्ही अनेक वर्ष पाहिलेलं आहे, तुम्ही या विभागाशी जोडलेला आहात. एक फ्रेंच तत्वज्ञ ऑगस्ट ओल्मर यांनी पोलिसांबद्दल खूप चांगलं सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी जगातल्या पोलिसांबद्दल सांगितलेलं आहे, पण थोड्याफार फरकाने ते सगळ्यांना लागू पडतं. ते असं म्हणतात, द पोलिसमॅन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक, criticized by the preachers, ridiculed by the movies, unsupported by the prosecutor officers and judges. He is shunned by the respectables. He is exposed to countless temptation and danger. He is supposed to possess qualification of doctor, soldier, lawyer, diplomat, and educator with the remuneration less than that of daily laborer. म्हणजे पोलीसमन हा इथे नाही, आपण असं म्हणतो ना पोलिसांची प्रतिमा जनतेमध्ये नकारात्मक आहे, ही इथे नाही, जगातल्या पोलिसांबद्दल आहे. कुठेही जा, द पोलिसमन इज डिनाउन्स्ड बाय द पब्लिक. या पार्श्वभूमीवर आज आपण पोलीस नागरिक शिवसमाजाच्या माध्यमातून एकत्र आहोत, बोलतो आहोत, एकमेकांना आपले विचार शेअर करत आहोत. ही मोठी गोष्ट आहे. कुठल्याही मूव्हीमध्ये पोलिसांना सिंबाच्या अगोदर सिंगमच्या अगोदर अनेक पोलीस अधिकारी हिरो दाखवलेले आहेत. हे जर निवडक सोडले तर अनेक मूव्हीमध्ये पोलिसांना निगेटिव्ह रोलमध्ये दाखवलेला असतात. तो जन्माचा दुनियेचा भ्रष्टाचारी असतो, तो वाटेल तेवढे आवडे अनेक कामं करत असतो. आणि जो समाज घटकामधला जो वर्ग आहे तागवलेला, त्याला व्हाईट कॉलर क्रिमिनल म्हणून, यांच्याशी तो दोस्ती करून असतो, मिळून मिसळून असतो, हे चित्र दाखवलेलं असतं. या पार्श्वभूमीवर आपल्याला पोलीस प्रशासन एक आदर्शवादी प्रशासन देण्यासाठी जी मेहनत करावी लागते, तयारी करावी लागते. माझा ठाम विश्वास आहे की भंडारा जिल्हा पोलीस दल SP साहेबांच्या खंबीर आणि सक्षम नेतृत्वाखाली निश्चितपणे यामध्ये अग्रभागी आहे. आणि भंडारा वासियांची समर्थ साथ त्यांना ती मिळणार आहे.